नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बातमी. मराठी चित्रपट दशावतार आणि ऑस्कर 2026. मित्रांनो, दशावतार हा चित्रपट ऑस्करच्या मुख्य स्पर्धेच्या कंटेंडर लिस्टमध्ये दाखल झाला आहे. हे मराठी सिनेमासाठी ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कंटेंडर लिस्ट म्हणजे ऑस्करच्या पहिल्या महत्त्वाच्या फेरीनं निवडलेले चित्रपट जे अकॅडमीचे सदस्य पाहतात आणि पुढं नॉमिनेशनसाठी विचारात घेतात. हा अजून ऑस्कर मिळाला असा अर्थ नाही, पण ऑस्करच्या दिशेने मोठी झेप नक्कीच आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि सुबोध खानोलकर यांनी हा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दशावतार हा चित्रपट भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि भारताच्या प्रवासावर आधारित आहे आणि कदाचित याच वेगळेपणामुळे तो जागतिक पातळीवर लक्ष वेधून घेतोय. आजपर्यंत मराठी सिनेमाला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असा मान मिळणं ही आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची बाब आहे. हां, आता एकच प्रश्न, दशावतार पुढे नॉमिनेशन मिळवेल का? ते येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की, मराठी सिनेमा आता जागतिक व्यासपीठावर पोहोचतोय.